नमस्कार मंडळी, कसे आहात? आशा करतो तुम्ही सगळे मजेत असाल. मी पण मजेत आहे. आज आम्ही निघालो आहोत नृसिंहवाडीला, ज्याला कोल्हापुरी भाषेत नरसोबावाडी पण म्हणतात. आज आम्ही तिथे जाऊन दत्ताचं दर्शन घेणार. तिथे आमचे एक मित्र आहेत, त्यांच्या घरी जाणार. हा सगळा प्रवास आम्ही तुम्हाला कोल्हापूर टू नृसिंहवाडी आज एक्सप्लोर करणार. चला निघूया. हे बघा, आता आम्ही निघालो आहोत आमच्या कोल्हापूरच्या घरापासून. हा आहे आर के नगरचा एरिया. आता आम्ही इथून सरळ शाहू नाक्याला जाणार. तिथून राईट मारून पुढे काही अंतरावर जाऊन लेफ्ट मारून हायवेला लागणार. तिथून सांगली फाटा, सांगली फाट्यावरनं परत एक राईट मारून आम्ही नृसिंहवाडीच्या रस्त्याला लागणार. हा आर के नगरचा मेन चौक. इथे हा रिक्षा स्टँड आहे. इकडनं गाड्या येतात आणि इकडे ज्या जातात वर, तिकडे भारती विद्यापीठ आहे. या रोडचं काम चालू आहे. कोल्हापूरच्या रस्त्यांचे खड्डे खड्डे काय, रस्ते कोल्हापूरचे संपत. कधी कधी असं वाटतं की रस्त्यात खड्डा नाही तर खड्ड्यात रस्ते आहेत. निघूया पुढे, भेटूया हायवेला. हे आता आम्ही शाहू नाक्याला आलेलो आहोत. आता पुढे जाऊन सर्व्हिस रोडवरनं पुढे डाव्या हाताला वळून सर्व्हिस रोडवरनं सरळ जाऊन आम्ही हायवेला मिळणार. भेटू आता. आता आम्ही निघालो आहोत. हा जो इकडे पूल दिसतो, या पुलावर तुम्ही कर्नाटक साईडला जाणार आणि इकडे आता आम्ही हे डाव्या साईडला वळलेले आहोत. इथून पुढे समोर जो दिसतोय हायवे, त्या हायवेला आम्ही लागणार आणि सांगली फाट्याला जाणार. वाटेत आमचं जरा एक काम होतं, त्याच्यासाठी आम्ही थांबलो होतो. हे कर्नाटक कडनं येणारा रोड आणि हा असा गेला आहे बघा. तर असा हा कोल्हापूर मधनं आता आम्ही निघालेले आहोत आणि आता आम्ही एक 10 मिनिटांमध्ये सांगली फाट्याला पोहोचलो. सांगली फाट्याला पोहोचल्यानंतर तिथनं राईट घेतला टर्न की आम्ही नृसिंहवाडीच्या रस्त्याला लागू. म्हणजे सांगली, मिरज, नृसिंहवाडी, तिथून जाताना जी गावं लागतात ती अशी आहेत की पहिला सांगली फाटा, हातकणंगले, जयसिंगपूर, जयसिंगपूरच्या अलीकडनं नृसिंहवाडीला उजव्या साईडला जायला रस्ता आहे. त्याचप्रमाणे तिथून सरळ गेलं की मिरज, सांगली अशी गावं लागतात. सांगली शहर लागतं. चला आता आपण पुढे भेटूया हायवेला. ब्रेक मार थोडा आला पूल छोटा. हे बघा, इकडे पावसाच्या ह्याच्यामुळे पाणी आलेलं आहे. दिसणार नाही, दिसलं तर बघा, सगळं झाड रान वाढलेलं आहे हायवेला. हे बघा, आहे की नाही? अरे ऐसा होता है भाई, कोल्हापुर में पानी आता है. हे आहे कोल्हापूरकडे जायचा फाटा. आता इथून पुढे तुम्हाला येईल ते पंचगंगेचा पूल. थोडस पाणी वाढल्यासारखं वाटतंय. तो पाणी बाहेरही आलेलं दिसतंय आजूबाजूला. हे बघा, बिन हेल्मेटचे लोक गाडी चालवतात. ही आहे पंचगंगा नदी. या रोडला ट्रॅफिक
भयंकर असतं का कधी कधी, कधी कधी मोकळा असतो. ठीक आहे, चालायचंच. शहर आहे, शहराला जोडणारा रोड आहे म्हटल्यानंतर ट्रॅफिकही असणार आणि गर्दीही असणार त्या रोडला. टू व्हीलर वाले कसे चालवतात, चांगले चालवतात. काही जण लॅप बीप करत चालवतात. घाई असते त्यांना, कुठे पोचायचं असतं माहिती नाही. गाडी नीट चालवा, नियमात चालवा, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. समोर 2-2 स्कॉर्पिओ चाललेले आहेत आमच्या. कुठेतरी लांबून त्या आलेल्या दिसत आहेत, कारण चिखलाने माखलेल्या. गजब बेइज्जती है. हा बघा, इथून हा उजव्या साईडने जो वर जातोय तो कराड साताराकडे जातो रोड. आणि हा खालना आम्ही जो निघालेला आहोत, हा आता पुढे जाऊन आम्ही राईटला वळणार, उजवीकडे वळणार आणि सांगली रोडला लागणार. चला, इथे 2 पेट्रोल पंप आहेत, दोन्ही इंडियन ऑइलचे आहेत. समोर एक दिसतोय तो, आणि हा एक. आता आम्ही इथून उजवीकडे वळलेले आहोत. हे बघा, घुसाघुशी, घाई फार आहे. घुस जाओ भाई, घुस जाओ, बीच में घुस जाओ. इथे ट्रक वळतोय. इकडे काही रेस्टॉरंट आहेत, उडपी रेस्टॉरंट, बिरदेव बेकर्स. तुम्ही इथे कधी आलात, तुम्हाला भूक लागली असेल तर इथे नाश्ता करा. आता या ट्रकच्या मागणं आम्हाला किती वेळ चालायचंय माहिती नाही. चला, आमच्या चक्रधरांनी बाजूनी गाडी काढलेली आहे. हे बघा, इचलकरंजी, सांगली. अरे रे 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 रे, गेलं. जाऊ देत. कधी कधी कॅमेरा धोका देतो, त्यामुळे क्लिअरिटी होत नाही. चालायचंच. बोर्ड होता इचलकरंजी, सांगली, मिरज. या साईडला इथे सगळी मार्बलची दुकानं आहेत. हे बघा, मार्बल, ग्रेनाइट, इटालियन वर्ल्ड. हे बघा, इटालियन वर्ल्ड. इथे तुम्ही आलात तर होलसेल भावात तुम्हाला मार्बल, इटालियन फरशी, ग्रेनाइट सगळं मिळतं. टाइल्स वगैरे इथे तुम्हाला स्वस्त दरात आणि घाऊक मिळतात. रस्ता खराब आहे, त्यामुळे आम्ही आरामशीर चाललेले आहोत. आता वाजले आहेत 4:15 झालेली आहेत. साधारण आम्हाला पोचायला 5:30 पावणे 6 होती, कारण ह्या रोडलाही आता गर्दी वाढलेली आहे. तेव्हा भेटूया पुढच्या रोडला अशाच. चला, हे बघा, ट्रकची इथे आता गर्दी वाढलेली आहे. खड्डे बिड्डे भरपूर आहेत या रोडला. त्यात 2 व्हीलर वाले बाजूबाजूनी येतात. चला, इथे हा नायराचा पंप आहे. या रोडला पंप भरपूर आहेत, त्यामुळे तुम्हाला डिझेल पेट्रोलची कमी कधीच जाणवणार नाही. रोड पंप
बंपी आहे, त्यात मध्येच कुठेतरी खड्डे आहेत. चल निघूया पुढे. बघा आता चाललो सांगली नृसिंहवाडी 34 किलोमीटर, जयसिंगपूर 22 किलोमीटर. चला जाऊया. हा इथनं डाव्या साईडला रोड जातो, तो सांगली मिरज शॉर्टकट रोड आहे. अजून जरा पुढे आहे. हे आता इथे आलं घोडावतचं कॉलेज. डाव्या साईडला संजय घोडावत ग्रुपचं कॉलेज आहे. हे बघा समोर बिल्डिंग दिसते तुम्हाला, जराशी धुसर आहे. हे बघा HCU लिहिलंय ना, संजय घोडावत युनिव्हर्सिटी. हे इथे आहे. बघा संजय घोडावत इंजिनिअरिंग युनिव्हर्सिटीची हा एरिया आहे. पुढे येईल रे, मध्ये येऊ नको रे दादा. हे बघा हे गेट आहे संजय घोडावत युनिव्हर्सिटी. चला निघूया पुढे. हे बघा रस्त्यात खड्डेच खड्डे आहेत, कुठे पॅच मारलेत, कुठे खड्डे आहेत. काय रस्त्याची चाळण झालेली आहे. ठीक आहे, पण देवाला जायचं म्हटल्यावर रस्ते जास्ती बघायचे. हे बघा आता आलो आपण हातकणंगल्यात. हा हातकणंगल्याचा रस्ता आहे. हे हातकणंगले गाव, इथे एक पंप आहे. हा हातकणंगल्याचा मेन चौक येतोय. किती वर्ष झाले या सळ्या आम्ही अशाच बघतोय. इथे पूल होणार आहे, कधी होणार देव जाणे. सही पकड़े हो. गेली 7-8 वर्ष आम्ही ह्या पुलाच्या कामाचं स्वरूप बघतोय. चला हा आला हातकणंगले चौक. हातकणंगले पास करून आम्ही पुढच्या रस्त्याला लागणार. इथेही जरा ट्रॅफिक असतं, कारण इथूनच पुढे आहे उजव्या हाताला इचलकरंजीचा फाटा. त्यामुळे इथे दोन्हीकडनं येणारं ट्रॅफिक एकत्र होतं. हे बघा लाईन लागल्यात गाड्यांच्या, त्यामुळे ट्रॅफिक थोडस आहे. रस्ता एकेरी आहे, त्यामुळे इथे ट्रॅफिक कायम असत. हा बघा इथे उजव्या साईडला जो रोड जातोय तो जातो इचलकरंजीला. इचलकरंजीला तसे 2-3 फाटे आहेत. इथूनही लोक जातात. पुढे एक फाटा आहे. निघूया पुढे. हा असा रस्ता आहे. आता हा 4 लेन आहे का सिंगल लेन आहे तसं कळतच नाही, कारण एका साईडनं यायला रस्ता आहे, दुसऱ्या साईडनं जायला रस्ता आहे, मध्ये डिवायडर आहे, पण लेन काही घातलेली नाही. तेव्हा आता ह्या रस्त्याने आपण नृसिंहवाडीला निघालेले आहोत. हे बघा हा रस्ता आहे, चाललेले आम्ही या रस्त्याने. आता आम्ही जात आहोत. हे बघा संजय घोडावत इंडस्ट्रियल पार्क आहे इथे, आणि इथे हे बसवेश्वराचं मंदिर आहे. आता इथून पुढे आम्ही जाणार सरळ, आणि हा जो डाव्या साईडला तुम्हाला रस्ता दिसतोय, हा जो ट्रक गेला, हा जातो मिरज सांगली शॉर्टकट. आता इथून परत एकेरी रोड चालू झालेला आहे. मस्त
हिरवी गर्द झाडी आणि त्याच्यामधनं हा रस्ता छान वाटतो. सिनिक रोड आहे. रोडला खड्डे असू देत, पण या निसर्गाच्या देणगीमुळे ते खड्डे काहीच वाटत नाहीत. चला, आता आपण जयसिंगपूरच्या रोडला लागलेले आहोत. आता इथून घेतला की हे एक छोटस गाव आहे. चाललोत आम्ही मस्त पैकी. या रोडला जरा गर्दी कमी झालेली आहे, कारण मिरज सांगलीचा जो ट्रॅफिकचा जो संपूर्ण हे येतो तो सगळा त्या रोडनी जातो. ते ट्रॅफिक येतं मिरज सांगली रोडला जाणार ते तिथे कन्वर्ट होतं मगाशी दाखवलेल्या रोडला. त्यामुळे इथे थोडीशी गर्दी कमी आहे. तर हे बघा, इथे दिसतंय रेल्वे लाईन होती या पुलाच्या खाली. मस्त रोड बघा, दोन्हीकडे हिरवगार शेत, ऊस, मका, बरंच काय काय लावलेलं आहे. तारदाळला रोड जातो. मध्ये बारीक बारीक गावं आहेत. अरे टू व्हीलर वाल्या बाजूला हो ना. चला भेटू पुढे. नरसिंहवाडीच्या दिशेने आम्ही चाललेले आहोत. हे आता आलो आम्ही घोडावत ग्रुपच्या हॉटेलच्या पुढे. आता इथून आम्ही उजवीकडे वळणार श्री क्षेत्र नृसिंहवाडीकडे. इथून सरळ गेलो की जयसिंगपूर डाव्या हाताने, आणि हे आता आम्ही उजव्या हाताला वळलेले आहोत श्री क्षेत्र नृसिंहवाडीकडे जायला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. इथे सुतगिरणी एक होती, चौंडेश्वरी सुतगिरणी. हे बघा, इथे पूर्ण प्लेन जागा आहे तिथे. हे इथे बहुतेक प्लॉटिंग केलेलं आहे. हे दिसतंय तुम्हाला. हा सुद्धा एकेरी रोड आहे. इथे डंपरची वाहतूक फार असते, आणि इथे काही काही ठिकाणी खडी क्रशर आहेत, त्यामुळे इथे डंपरांची वाहतूक भरपूर असते. या रोडला डंपरांची गर्दी भरपूर असते. डंपर जे खडीची वाहतूक करतात, वाळूची वाहतूक करतात. हे बघा, असा हा रोड आहे. या रोडला अजून खड्डे काही आम्हाला दिसलेले नाहीत. चला निघूया पुढे. हे आता आम्ही आलो इथे जयसिंगपूरच्या या साईडला. आता इथून आम्ही उजव्या हाताला वळणार आणि नृसिंहवाडीच्या रस्त्याला लागणार. हे बघा, वळलेले आहोत. चला, आता नृसिंहवाडीचा रस्ता चालू झालेला आहे. श्री क्षेत्र नृसिंहवाडी. आता इथून पुढे शिरोळ येईल. शिरोळ वरनं नृसिंहवाडी. हा एकेरी रस्ता आहे. चला निघूया या रस्त्याला पुढे. इथे पण टू व्हीलर वाल्यांचं ट्रॅफिक जरा जास्तीच असतं. सांगलीतनं ये जा करणारे कामानिमित्त लोक असतात. इथेही शेती भरपूर आहे ऊसाची.
पाहू शकता तुम्ही बाजूला केवढा ऊस आहे तो. आंतरपिकं ते लोक घेतच असतात, पण ऊसाची शेती इथे सगळ्यात जास्ती आहे. असा हा रस्ता श्री क्षेत्र नृसिंहवाडीकडे निघालेला आहे. तर इथे पुढे आपल्याला शिरोळ गाव लागेल. इथे काही ट्रॅक्टर वगैरे रिपेअर करण्याचे आणि ट्रॅक्टरचं शोरूम आहे, कारण इकडे ट्रॅक्टरला जास्ती महत्व आहे. शेतीसाठी लोक जास्तीत जास्त आता ट्रॅक्टर वापरतात. चला निघूया पुढे. हा जो एरिया तुम्हाला ही झाडं दिसत आहेत, हे जे कंपाऊंड दिसतंय, हा शिरोळचा श्री दत्त कारखाना याचा हा प्रिमायसेस आहे. हे बघा, इथनं उजव्या हाताला वळल्यावर हे जे दिसतंय हे श्री दत्त कारखान्याचं गेट आहे. उसाचा कारखाना आहे तो, आणि हा त्यांचा पंप आहे. हे आता शिरोळ गाव चालू झालं. गाव मोठं आहे, हा तालुका आहे शिरोळ. आता इथून पुढे आपण जाऊन डाव्या हाताने श्री नृसिंहवाडीकडे निघणार. असं इथे एकेरी रोड असल्यामुळे थोडस मिक्स ट्रॅफिक असतं. इथेही पेट्रोल पंप आहे. हे बघा, पुढे आता आम्ही आलेले आहोत. हे शिरोळचं पोलीस स्टेशन. आणि हे इकडे एक तळ आहे, हे जे शिरोळ गावाला लागून आहे. इथे ही शाळा आहे. हा शाळेचा प्रिमायसेस दिसतोय तुम्हाला. आता इथून डाव्या साईडला आम्ही वळणार. हे बघा, हा सरळ रोड जो गेलाय तो शिरोळ गावामध्ये गेलाय, आणि हा डाव्या साईडने आम्ही आता नृसिंहवाडीकडे निघालेले आहोत. सावकाश हो रे बाबा, वळायचं तर वळ, नाहीतर थांब. बाळ मध्येच का थांबलाय हा? सुचत नाही वाटत त्याला. चला निघूया श्री नृसिंहवाडीकडे. इथे पाऊस पडून गेलेला दिसतोय. हे आता डाव्या साईडला मिळतं अर्जुनवाड आणि मिरज, आणि उजव्या साईडला श्री नृसिंहवाडी. इथून जवळजवळ एक 10 किलोमीटरचा रस्ता आहे, 10 ते 12 किलोमीटर नृसिंहवाडीचा. चला निघूया, भेटूया आता थेट श्री नृसिंहवाडी. श्री क्षेत्र नृसिंहवाडी ही कमान. हे बघा, बाजूला सगळं कसं हिरवगार उसाचं शेत दिसतंय तुम्हाला. बघा, मस्त सिनिक रोड आहे हा. दोन्ही साईडला हिरवगार ऊस, आणि मध्ये हा रस्ता. किती छान आहे. निसर्गरम्यता इथे खूप आहे. ह्या शेतीच्या पलीकडच्या साईडनी श्री कृष्णामाई वाहते. त्याच कृष्णामाईच्या काठेवर श्री नृसिंहवाडी हे गाव वसलेलं आहे. चला भेटू श्री नृसिंहवाडी येथे.